प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. ख्रिस्त सभा आज संत रॉबर्ट बेलार्मिन ह्यांची स्मृती साजरी करत आहे. संत रॉबर्ट बेलार्मिन ह्यांच्या ठायी दोन गोष्टींचा सुंदर असा समन्वय आपल्याला दिसून येतो. एकीकडे अध्यात्म आणि दुसरीकडे अभ्यास. आणि म्हणूनच आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एक कार्डिनल ह्या नात्याने त्यांनी ख्रिस्त सभेमध्ये अत्यंत मोलाची अशी भूमिका बजावलेली आहे. जेझुईट युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवणारे ते पहिलेच असे धर्मगुरू. आणि विषय तरी कोणता? संत थॉमस अक्वायनस ह्यांची विचारसरणी. आणि त्या विचारसरणीला त्यांनी इतक्या सुंदररित्या न्याय दिला की ख्रिस्ती श्रद्धेचं जे धर्मशिक्षण आहे त्या धर्मशिक्षणावरती त्यांनी जे लिखाण केलं त्या लिखाणाचं कितीतरी भाषांमध्ये नंतर भाषांतर झालेलं आहे. संत रॉबर्ट बेलार्मिन ह्यांच्या मते आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आणि अभ्यास ह्यांची सांगड नसली तर एका बाजूने कलणाऱ्या बोटीसारखी आपली अवस्था होऊ शकते. केवळ अभ्यास असला आणि त्याला अध्यात्माची जोड नसली तर विचारामध्ये फारसा कोरडेपणा येण्याची शक्यता असते. दुसरीकडे अभ्यास नसला आणि नुसतंच अध्यात्म असलं तर कुठल्याही प्रकारे सांगाडा नसलेल्या मांसासारखी माणसाची गत होऊ शकते. म्हणजे सांगाडाही पाहिजे आणि मांसही पाहिजे. म्हणूनच कोणीतरी म्हटलेलं आहे की थिओलॉजी विदाउट स्पिरिच्युअलिटी इज लाईक बोन्स विदाउट फ्लेश अँड स्पिरिच्युअलिटी विदाउट थिओलॉजी इज लाईक फ्लेश विदाउट बोन्स. म्हणजे की ईशज्ञान आणि अध्यात्म ह्यांची सांगड घालणं गरजेचं आहे. ईशज्ञानाविना जे अध्यात्म असतं ते नुसतं मांस असलेल्या सांगाडं नसलेल्या मांसासारखं. आणि अध्यात्माविना जे ईशज्ञान असतं ते कोरड्या सांगाड्यासारखं असतं. म्हणून ह्या दोन्हीचा सुंदर असा संगम आपण आपल्या जीवनात घालणं गरजेचं आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये संत पॉलने नेमकं तेच केलेलं आपण पाहतो की आपलं मानवी जीवन जगत असताना आपल्याला योग्य ती भूमिका घ्यावी लागते. योग्य त्या गोष्टींची निवड करावी लागते. संत पॉलने पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण स्वीकारलेली होती. आणि म्हणूनच तो आपल्या पत्रामध्ये तिमोथेला सुभक्तीचे रहस्य केवळ 6 वाक्यामध्ये सांगू शकला. त्यातील पहिलं वाक्य आहे येशू देहाने प्रकट झाला. ह्यामध्ये येशूचं देहधारण, त्याचा पृथ्वी तलावरील जन्म ह्याविषयी त्याने चटकन सांगून टाकलं. तो आत्म्याने नीतिमान ठरला. म्हणजे येशूने मोहांवर जो विजय मिळवला, सैतानी शक्तीवरती जो विजय मिळवला तेही त्याने एका वाक्यात सांगून टाकलेला आहे. तो देवदूतांच्या दृष्टीस पडला. म्हणजे देवदूत त्याची सेवा करत होते. ही गोष्ट संत पॉलने तिथे नमूद केलेली आहे. राष्ट्रात त्यांची घोषणा करण्यात आली. इथे प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं सार एका वाक्यात आलेलं आहे. जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. त्या विश्वासासाठी आवश्यक होते येशूचे चमत्कार. त्याचाही उल्लेख संत पॉल त्या ठिकाणी करतो. तो गौरवात वर घेतला गेला. ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण सूचित करण्यात आलेलं आहे. दुर्दैवाने प्रभू येशूच्या काळातील पिढीने मात्र त्याच्याविषयी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी एक उपमा वापरतो की जी मुलं बाजारामध्ये बसून एकमेकांना हाका मारतात त्याप्रमाणे ही पिढी आहे. ते काय सांगतात? आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला तरी तुम्ही नाचला नाहीत. म्हणजे जणू काही लोकगीतं गायची आणि नाचायला कोणीच नाही अशी परिस्थिती. आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत. म्हणजे शोकगीतं गायची आणि अश्रू कोणीच ढाळायचे नाहीत अशा प्रकारची ही अवस्था. आणि मग तो योहान बाप्तिस्ताविषयी सांगतो की बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षरस पीत आला नाही
तरी तुम्ही म्हणता त्याला भूत लागलेलं आहे. आणि मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता पहा, हा खादाड आणि दारुडा, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र. म्हणजे भूमिका घ्यायची नाही. कोणतीही गोष्ट आपल्यासमोर आली तर त्याच्यावरती फक्त टीकाच करायची. अशा प्रकारे माणूस जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याच्या ठायी ज्ञान असू शकत नाही. म्हणूनच ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते असं वाक्य त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावरून, व्यक्तीच्या वक्तव्यावरून त्याच्या ठायी असलेलं ज्ञान आपल्याला दिसून येत असतं. संत रॉबर्ट बेलार्मिन ह्यांची स्मृती साजरी करत असताना आपल्याही जीवनामध्ये एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे अध्यात्म ह्यांची सुंदर अशी सांगड घालण्यास परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.